चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जत तालुक्यातील जत तहसील विभाग आणि जत सब रजिस्टर विभाग म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील आहे की बिहारमधील आहे अशी परिस्थिती आज आली आहे असं आम्हाला वाटायला लागलं आहे। आता जत सब रजिस्टर असलेले जे हंगे आहेत त्यांचा भांडाफोड आम्ही पाठीमागच्या 8-10 दिवसा पाठीमागे सरमडीमधील काही चुकीच्या नोंदी ज्या केल्या किंवा चुकीच्या खरेदी केल्या होत्या त्याविषयी आम्ही बोललो होतो। त्यानंतर देखील त्यांचा प्रताप थांबेल किंवा त्यांचे काही कारणामे थांबतील असं आम्हाला वाटलं होतं, कारण येणाऱ्या महिना 6 महिन्यामध्ये त्यांचं काहीतरी प्रमोशन आहे आणि ते इथून निघून जाणार आहेत। ही ब्याज निघून जाईल असं आम्हाला वाटलं होतं आणि काही होणार नाही, आता चालले चावती तिकडे आम्ही दुर्लक्ष करून गप बसलो होतो। पण आता कालच्या 2-3 दिवसापाठीमागे एक प्रकरण त्यांनी केलेलं आहे। हे संभाजी नरळे नावाचे आमच्या गावचे एक व्यक्ती आहेत आणि त्यांच्या या 3 मुली आहेत तिथं उभारले आणि एक पाठीमागे त्यांची एक पत्नी आहे। ह्यांचा एकुलता एक मुलगा होता तो देखील वारलेला आहे। यांची जमीन यांच्याच भावकीतल्या एका माणसानं एका मुलानं म्हणजे यांचा तो पुतण्या लागतो त्यांनी सांगितले की तुला पेन्शन करून देतो म्हणून त्याला घरातून बोलवून आणलं याला आणि याला इथं आणून दारू पाजून त्याची 47 गुंठे जमीन होती। 47 गुंठे जमीन ह्याला दारू पाजून त्याच्या नावावरून करून घेतलं। ही त्याचा खरेदी दस्त आहे आणि ह्या त्याच्या 3 मुली आणि ही त्याची बायको ह्यांना अक्षरशः आता घरातून बाहेर निघा असं म्हणजे एक शेवटची जमीन जी राहिली ती देखील त्यांनी खरेदी करून घेतलेली आहे। तर या हांगे साहेबांना मी त्याविषयी फोन केला होता, तर त्यांचं म्हणणं असं आहे की ह्यांची जमीन जी आहे ती द्यायला तयार आहेत, मी काय करू त्याला, मला काय करायचं त्याचं मला त्याशी देणं घेणं नाही। तर मला असं म्हणायचं की यांची जी जमीन आहे ती वडिलांची जमीन आहे, ह्याच्या वडिलाची जमीन आहे। वडिलांची जमीन ह्याला 3 वारसदार म्हणजे 4 वारसदार आहेत। आता ही बायको आणि 3 मुली हे असताना त्यांनी कुठलीही चौकशी त्याची केली नाही, काही नाही, लगेच त्याची खरेदी केली आणि त्याचं विशेष म्हणजे खरेदी झाल्या लगेच नोंदीला त्यांनी खाली ऑनलाईन पाठवलं आणि लगेच त्याची नोंद देखील करायचा त्यांचा प्रताप चालू होता। मी सांगून ते थांबवलेलं आहे। तर मला आता हे यांचा प्रताप झाला तर गुळवंचीमध्ये पण परवा एक प्रकरण घडले। गुळवंचीमध्ये पण हांगे साहेबांनी बरेच काही गोष्टी केल्या आहेत, तिथं त्या बऱ्याच काही गुन्हे देखील दाखल झाले। सनमडीमध्ये पण प्रकरण घडले, तिथं पण त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील हे प्रकरण झाले। ह्याच्याकडे लक्ष कोण देणार आहे मला काय समजून झाले। या आजच्या विषयी तक्रार आम्ही प्रांत साहेबांकडे आता जाऊन आलोय। तहसीलदार साहेबांना पण वारंवार याविषयी मी सारखं सांगतोय, तहसीलदार साहेब याच्याकडे दुर्लक्ष करतायत। ह्या दोन्ही गोष्टींना जे आता तहसीलदार आहेत तिथले आणि जे हांगे आहेत ह्या दोघांच्यावरती माझे सरळ आरोप आहेत। हांगे साहेब तर इथं जतमध्ये येऊन प्रॉपर्टी डिलिंग करतायत, इथल्या काही लोकांना धरतायत, इथं प्लॉटिंगचा व्यवसाय त्यांनी चालू केलाय आणि इथल्या जतच्या हातून त्यांनी बरीच माया गोळा केली आहे। ती माया जी गोळा केली त्या मायेचा देखील आता आम्ही अँटी करप्शन ब्युरोमध्ये आम्ही तक्रार करणार आहे आणि त्यांनी इथं जे पैसे कमवलेत त्या पैशाच्या माध्यमातून पण त्यांनी जे इथं त्यांच्या गावाकडे जे काय प्रॉपर्टी जमा केली त्याची देखील आम्ही आता चौकशी लावणार आहे। तिथं जे गैरव्यवहार त्यांनी केलेत त्या गैरव्यवहाराचा देखील आता पर्दाफाश आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। तिथले जे तहसीलदार आहेत त्या तहसीलदारांना पण वारंवार आम्ही सांगितलंय की तुम्ही जे फेरफार आहात ते फेरफार तुम्ही बघितले पाहिजेत। परवानगी देताना जमिनीच्या ज्या तुम्ही जे फेरफार तपासता त्या परवानगी देता, ज्या तुम्ही परवानगी देता ती परवानगी तुम्ही तपासले पाहिजेत, पण कुठल्याही परवानगी तर तुम्ही देत नाही। आता आमच्याकडे एक नरोटे म्हणून एक माणूस आहे, तो जवळजवळ 2 महिने इथं फेऱ्या घालतो, त्यांना तो एक थंब लावून पाहिजे, त्यांचा जो गट आहे तो ओपन करून पाहिजे, त्याच्याकडे 15,000 रुपयाची मागणी करतोय। हे जो कोणतरी करे म्हणून कोणतरी एकटा हे आहे क्लर्क आहे, तो क्लर्क त्यांच्याकडे 15,000ची मागणी करतोय। तो 15 दिवस गेले इथं येतोय जातोय, त्यांची ती मागणी पूर्ण केली जात नाही। त्याला तो करे सांगतो की वर साहेब पैसे मागतात, म्हणजे पैशाची किती मागणी ह्या महसूल विभागाकडनं केली जात्या, यांना पैसे किती पाहिजेत हे एकदा आम्हाला बघायचं आहे। येणाऱ्या 7 ते 8 दिवसामध्ये आम्ही एक अल्टिमेटम देतो, ह्यांच्यामध्ये काय सुधारणा होते का बघतोय, नसेल तर आमच्या आमदार साहेबांच्याकडे आम्ही यांची रिसर्च तक्रार करणार आहोत आणि आमदार साहेबांना घेऊन महसूल मंत्र्याकडे यांची तक्रार करून ह्या तहसीलदार आणि इथले जे हे सब रजिस्टर आहेत यांच्या दोघांच्याही संपत्ती चौकशी आम्ही लावणार आहोत। ह्या दोघांनी आता इथं अतिक्रमण आहेत ह्यांची भाडी कोण खाते हे पण आम्ही बघणार आहे। इथले जे आता इथं जवळजवळ 32-34 गाळे आहेत ह्याची भाडी कोण खाते, ह्यांचे लाईट बिल आहे ह्यांची भाडी कोण खाते, यांना येणारे पैसे कोण खाते, जे वाळूचे ठेके चालू आहेत वाळूचे पैसे आहेत यांना त्याचे कोण ठेके, क्रशर आहेत क्रशरचे पैसे यांनी कोण कोण घेतात काय घेतात सगळं आम्ही आता सगळ्यांचे यांचे जे काळे धंदे चालू आहेत ते सगळे काळे धंदे आम्ही आता जनतेसमोर उघडे करणार आहोत। खालच्या ज्या संघच्या तहसीलदार मॅडम आहेत त्या देखील तिथं सर्वसामान्य लोकांना त्रासदायक म्हणजे करत आहेत, लोकांच्या तक्रार आहेत त्या देखील तक्रारी आम्ही सगळ्या तक्रारी ओपन करणार आहोत। आणि या 3 अधिकाऱ्यांना अतिशय निर्दयीपणे ह्यांची कुठलीही दयामाया आता केली जाणार नाही, कारण आम्ही त्यांना वारंवार सूचना देऊन देखील त्यांनी कुठल्याही त्यांच्या स्वभावामध्ये बदल करत नाहीत। त्यांनी वारंवार सूचना देऊन सुद्धा आता सांगितलं असताना सुद्धा हांगे साहेबांनी पुन्हा नवीन खरेदी केलेली आहे
आणि ह्या लोकांना परत रस्त्यावर आणलेलं आहे. ह्या लोकांना न्याय जर मिळत नसेल तर येणाऱ्या आठवड्यामध्ये इथंच आमचे जे पीडित लोक आहेत ह्या सगळ्या जत तालुक्यातल्या सगळ्या पीडित लोकांना इथंच बसून उपोषण करणार आणि या सगळ्या लोकांना घेऊन जोपर्यंत आमच्या लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही आणि ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिक्षा मिळूपर्यंत आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी लागूपर्यंत इथून उठणार नाही. एवढे या सगळ्या लोकांसमोर इथं आम्ही ह्यांना सूचना वजा धमकी देतो आणि थांबतो.